नमस्कार. आपल्या आजूबाजूला काही माणसं असतात की जी वेड्यासारखी वागत असतात, पण ती वेडी आहेत म्हणून आपण सोडून देतो. पण जेव्हा आजूबाजूची शहाणी असलेली माणसं वेड्यासारखी वागतात की नाही, तेव्हा मात्र त्यांचं मन थाऱ्यावर नसतं आणि त्यांना गरज असते ते चांगल्या मानसोपचारांची. म्हणून आजचं आपलं पुस्तक आहे अमेरिकेतील सुविख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांचं आत्मचरित्र, मी अल्बर्ट एलिस. खूप लहान वयात आईवडिलांचं विभक्त होणं, त्याच्यानंतर घरातल्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या, सगळ्या आपल्या छोट्या भावंडांना सांभाळणं, हे असं बरंच त्यांना बघावं लागलं. त्यामुळे त्यांची खूप चिडचिड व्हायला लागली. मग त्यांनी काही मानसिक प्रयोग स्वतःवरच केले आणि ते अत्यंत यशस्वी झाले. नंतर ते हळूहळू मानसोपचारांकडे वळले. स्वतःचे प्रबंध लिहिले, वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतलं, वेगवेगळी कॉलेजेस पालथी घातली. त्याच्यानंतर खूप ठिकाणी संघर्ष पण केला, पण मानसोपचारांची वाट त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. माणूस पण शोधणारे, लैंगिकतेविषयी अतिशय क्रांतिकारक विचार निर्भीडपणे मांडणारे, जगातील सुविख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस हे कसे घडत गेले हे तर या पुस्तकातनं तुम्हाला आपली चिडचिड का होते, चिडचिडणाऱ्या मनाला वळण कसं लावायचं, घटना, व्यक्ती आणि आयुष्य कसं स्वीकारायचं, यासाठी आणि संपूर्ण आयुष्य आनंदी बनवण्यासाठी एकदा तरी वाचायलाच हवं अमेरिकेचे सुविख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांचं आत्मचरित्र, मी अल्बर्ट एलिस. एकदा वाचा आणि सुखानं जगा.